नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपल्यासोबत आहेत नांदेड लोकसभेचे अपक्ष उमेदवार गजानन दत्तरामजी धुमाळ। धुमाळ सर, आपण जो अपक्ष फॉर्म भरलेला आहे, सर्वप्रथम भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। धन्यवाद। तर आपण जे उमेदवारी अर्ज भरलेला आहे, या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मागचा उद्देश काय? नमस्कार, मी गजानन दत्तरामजी धुमाळ, मुक्काम शनी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आज सध्या चालू असलेली भारतामध्ये लोकसभा निवडणूक सार्वत्रिक आहे, त्यामध्ये मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। माझा उभं राहण्याचा जो उद्देश आहे, सर्वप्रथम सध्या चालू असलेला जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे गाजत असलेला, त्यामध्ये मराठा समाजाचा ते आहे। त्याच्यानंतर विशेषतः शेतकरी जो आहे आपला, तर शेतकरी ही आतोनात खूप परेशान आहे, जे की आसमानी संकट असतील, कर्जमाफी पाहिजे आहे, शेतकऱ्यांचं वारंवार नुकसान होत आहे। मग या अशा प्रश्नावर आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील जे युवक आहेत, युवकांनाही काही त्यांच्या हाताशी काम मिळालं पाहिजे, या उद्देशाने प्रेरित होऊन मी या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहिलं आहे मी। तर आता सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी जे की भारतामध्ये पूर्ण केंद्रात पण सत्ता आहे, राज्यात पण आहे। गेल्या 10 वर्षापासून भाजपची सत्ता आपण निवडून द्यायलो, जेव्हा मोठ्या मोठ्या सभामध्ये त्यांनी असं आवाहन केलं शेतकऱ्याला की आम्ही तुमचं संपूर्ण कर्ज माफ करू, परंतु एका दुक्का शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून असं दाखवलं की आम्ही सगळ्यांचंच कर्ज माफ केलं, परंतु आजतागायत आतापर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही। गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कर्जासाठी, कर्जमाफीसाठी वेटिंगवर आहे की त्यांचं कुठलंही कर्जमाफ झालेलं नाही। कर्जमाफी का झालं पाहिजे? कारण आपण बघत आहे की शेतकरी शेती करत असताना आसमानी संकट, त्याच्यानंतर जे की वाढती महागाई, बाजारभाव, जंगली पशूंचा त्रास, आम्ही परवाला सर्वे केला आहे शेतकऱ्यांचा, त्यामध्ये असं आढळलं की शेतकरी अनेक गोष्टीनं एक खूप असा व्याकुळ झालेला आहे। तर या शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा माझा उमेदवारीचा अर्ज मी इथे दाखल केला आहे। आपण बघितलं असता कर्जमाफीच्या कारणामुळे, यांच्या खोट्या दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालं। तर बऱ्याच शेतकऱ्यांचं कर्ज असताना मग त्यांचं कर्ज ते 1 लाखाचं 2, 3 असं वाढत गेलेलं आहे। तर वाढत गेलेल्या कर्जाचं कोण याला जिम्मेदार आहे? कर्जमाफी करतो म्हणले, शेतकरी भरू शकला नाही त्यांच्या अडचणीस्तव, तर त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर अशी पळी आली बँकेकडून की सेटलमेंट करायची, म्हणजे तडजोड करायची। तर शेतकरी हा भोळा बाबडा आहे। या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांनी, अनेक जणांनी काय केलं की बँकेच्या दबावापोटी किंवा भीतीपोटी ते कर्ज सेटलमेंट केलं। सेटलमेंट केल्यामुळे काय नुकसान झालं नेमकं शेतकऱ्याचं, की त्यांना शेतीच्या पीक कर्जाशिवाय इतर आपल्याला कुठलंही कर्ज घ्यायचं आणि आपल्या शेतीचा प्रगती करायची गरज असते, पण त्यांना कुठलंही कर्ज मिळायला आज तयार नाही। का नाही? कारण सेटलमेंट म्हणजे काय की बँकेचं कर्ज बुडवलं असा त्याचा अर्थ होतो। म्हणून शेतकरी आणखी त्याच्यामध्ये गुंतला आहे, परेशान झाला आहे की त्याला दुसरं कर्ज कुठेही आता उपलब्ध होत नाही। त्यामुळे कर्जमाफी जर केली असती तर ही येळ शेतकऱ्यावर आली नसती। पण आजच पेपरला बघितलं बातमी मी, बाळापूर जवळील शेतकऱ्यांनी एक आत्महत्या केलेली आहे, मराठा आरक्षणासंदर्भात आत्महत्या केलेली आहे। आणि मराठवाड्यामध्ये आतापर्यंत या 6 महिन्यामध्ये 500 लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, असं आजच्याच पेपरला मी वाचलं आहे। तर हे का शेतकरी आत्महत्या करत आहेत? मग जबाबदारी कोणाची असते? सरकार म्हणजे मायबाप, आणि मायबापानं जर आपल्या मुलांवर दुर्लक्ष केलं तर त्याला आत्महत्याच करायची वेळ येते। अशा पद्धतीचं हे इथं दृश्य आपण पाहत आहे। त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणजे एक शेती करणारा एक वर्ग आहे आणि त्याला कुणबी म्हटलं जाते। तर कुणबी हे आरक्षण ओबीसी मध्ये मिळावं असं जे की अनेक दिवसापासून लढा पुकारलेला आहे। त्यामध्ये 57 लाख नोंदी मिळाल्या पण आहेत, परंतु अनेक काही जो मराठा बांधव आहे त्यांना ही मराठा आरक्षणामध्ये आलं पाहिजे। याच्यासाठी जी काही सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती ती शासनानं केली नाही। यामुळं जे काही इतर मागास आमचा राहिलेला जो समाज आहे आरक्षणातून वंचित, त्यांचे आरक्षणापासून वंचित आहेत, ते यांना ही आरक्षणात आलं पाहिजे। तर आता बघा, आपल्याला असं वाटतं की या सरकारमुळे, भाजपने, की आपल्याला आरक्षण दिलं नाही, परंतु गेल्या 70 वर्षापासून आरक्षणाचा हा लढा कायम आहे।
काँग्रेस राष्ट्रवादी या सरकारने त्या ज्या नोंदी आहेत पूर्णतः दाबून टाकल्या होत्या किंवा त्या नष्ट केल्यात. आम्ही अर्ज केला असता तहसील कार्यालय अर्धापूर येथे. ते म्हणले तुमच्या गावातल्या तालुक्यातल्या एकच नोंद घोषली. मग बाकीच्या नोंदी गेल्या कुठं? जमिनीनं खाल्या की आसमानात गेल्या? तर हे काही झालं नाही. तर ह्या सगळ्या नोंदी नष्ट केल्यात किंवा त्या जाळून टाकल्यात असं दिसते. मग याच्यासाठी आपल्याला सगळे सूर्याची अंमलबजावणी ही करणं गरजेचं आहे. त्याच्यातून संबंध मराठा समाज आरक्षणात जाईल. तर हा होता गरजवंत मराठ्यांचा लढा. यामध्ये जे की आता इतर ओबीसी बांधव आहेत, एससी बांधव आहेत, अनेक जाती आरक्षणात आहेत. परंतु असं झालेलं आहे की त्यांना आरक्षण हे सगळ्यांना भेटलं नाही. आतापर्यंत काहीच लोकांना त्याचा आरक्षणाचा फायदा घेतलाय आणि ते वारंवार घ्यायलेत. याच्यामुळं इतर ओबीसी असेल, एससी असेल याही समाजातील इतर जे गरजवंत आहेत त्यांनाही आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे, हाही माझा मानस आहे. जे की वारंवार ज्याला आरक्षणाचा लाभ मिळण्यापेक्षा जे वंचित आहेत त्यांना भेटला तर त्यांचंही कुटुंब सुधारेल आणि भारत देश पुढे जाईल असंही मला वाटते. मला एक या प्रश्न विचारायचा, हं. जे विद्यार्थी इथं उच्च शिक्षण घेत आहेत हं. पण कामासाठी किंवा नोकरीसाठी हं. बाहेर जावं लागत आहेत, नांदेडच्या भूमिपुत्रांना, यांच्यासाठी आपण त्या तरुणांना व तरुणांना आव्हान काय करणार व त्यांच्यासाठी काय करणार? आपला नांदेड जिल्हा बघितला असता तर अनेक गोष्टीने उत्पन्न घेत असतो. आपल्या भागात केळी, ऊस, हळद असे मोठी पिकं असतात. इतरही आपले डाळवर्गीय पिकं असतील, तेलवर्गीय आहेत. या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अभाव आहे जे की प्रक्रिया उद्योगाचा. यामुळे कुठल्याही पद्धतीत इथल्या युवकाला रोजगार मिळत नाही. यामुळे इथून त्यांना आपलं उपजीविका करण्यासाठी पलायन केल्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून आपल्या इथून बाहेर जाईल. इथं जर आपल्या इथं अशा शेतीच्या व्यवसायावर प्रक्रिया उद्योग जर उभे झाले मोठे-मोठे, तर आपला तरुण इथून बाहेर जाणार नाही. मी गजानन धुमाळ, माझं एज्युकेशन BSc ॲग्री आहे आणि माझा शेतकऱ्यांसाठीचा एक कार्यरत असलेला एक लढा असतो कायम. ते मी करत असतो. मला शेतकऱ्यांसाठी एक इथं मोठी कंपन्या उभ्या करायच्यात, जेणेकरून त्या सगळ्या तरुणाला काम लागेल आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्याचं जे माल आहे, तर चांगल्या भावामध्ये विकेल. सद्यस्थितीमध्ये बाजारपेठ ही एक फार मोठी समस्या आहे शेतकऱ्यांसाठी, जे की आपल्या इथली फार चुकीची आहे. आता बघितलं असता आपण मार्केटला माल आला की आपण विकायला गेलो, त्याच्या किमती उतरतात किंवा उतरल्या जातात. हे आपल्याला मार्केट अतिशय बाजारपेठ ही चुकीची आहे. ही बाजारपेठवर आपल्याला इथं मोठी बाजारपेठ झाली पाहिजे, ह्याच्याबद्दल मी माझं म्हणणं आहे. जसं की आता सध्या बघितलं आपण, माल आपण मार्केटला हळद शेतकरी न्यालेत आणि तिथं नेल्यानंतर ते असं होत आहे की 1 का 1.5 महिन्यानंतर त्याचे पैसे, आता शेतकऱ्याला मजबुरी असते, दुकानदाराच्या उधाऱ्या द्यायच्या असतात, दैनंदिनाचे पैसे असतात. तर अशा कंडिशनमध्ये 2-3% ते व्याजाने पैसे व्यापारी आपल्याला द्यायला लागलेत. याचं कारण काय? बाजारपेठ. याचं कारण दोषी कोण आहे? इथला सरकार दोषी आहे की इथं बाजारपेठ योग्य नसल्यामुळं अशा पद्धतीची व्यापाऱ्याकडून इथं लूटमार चालू आहे असं मला दिसते आहे. तर ह्याच्यामध्ये पण सुधार मी करून देण्यासाठीचा हा माझा मानस आहे. तर याच्यानंतर जे की आता बघा, आता मराठा आरक्षणामध्ये काही नेते बोलत नाहीत. का बोलत नाहीत? मराठा असून बोलत नाहीत. कारण त्यांच्याकडे आहे ना खूप मोठ्या संस्था आहेत ज्या नोकऱ्या लागतात. मराठा आरक्षण जर आरक्षणामध्ये जर मराठा गेला, मग त्यांच्या संस्थेला आपले जमिनी विकून पैसे कोण भरेल याच्यासाठी पण हे बोलत नाहीत. आता आपण बघितलं असता वसंतराव चव्हाण यांची पण खूप मोठी संस्था आहे. तर मी त्यांच्याही कॉलेजमध्ये 2-3 वर्ष शिकलो आहे. परंतु मला 4थ्या वर्षीला डिग्रीला जेव्हा ॲडमिशन पाहिजे होतं, तर एक 10 मिनिटं उशीर झाला तर मला तिथं ॲडमिशन दिलं नाही. तर मला सगळीला गेलो मी तिथं आणि माझं ॲडमिशन घेतलं आणि डिग्री पूर्ण केली. असं तिथं मला दिसलं की आपल्या महाराष्ट्रातील मराठी तरुण जे आहेत, यांना शिक्षणामध्ये संधी द्यायचं सोडून वसंतराव चव्हाणच्या संस्थेमध्ये आंध्र प्रदेशातील जे काही हे आहेत युवक आहेत, तर अशांना संधी दिली. ही कशी दिली जाते? मग आपल्या महाराष्ट्रातले काही विद्यार्थी हुशार नाहीत काय? आहेत. परंतु हे या संस्थेचा सगळा यांनी काय केलेला आहे? एक व्यापार केलेला आहे. त्याच्यातून अशा पद्धतीचे हे यांच्या पोळ्या भाजून घ्यायलेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांचं हे अतोनात नुकसान करायलेत. अशाही पद्धतीचं आपल्याला दिसतंय. आपण उमेदवारी अर्ज जे भरलेला आहे, तर जे मतदार मायबाप आहेत यांना तुम्ही काय आव्हान करणार? मी मतदार बांधवांना एवढं आवाहन करतो, की आपल्या जे काही समस्या आहेत जे काही आरक्षणाच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, युवकांच्या असतील, माता भगिनीच्या असतील, आपल्या इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी माझा लढा मी अतिशय जोमानं वाढील आणि तो मी आपल्यासाठी जिंकून देईल. यासाठीचा माझा हा मानस आहे आणि त्यासाठी मी उमेदवारी उभं केलेली आहे, की जे सत्ताधारी माझे विरोधक आहेत, आता सद्यस्थितीमध्ये असलेले चिखलीकर असतील, जे की वसंतराव चव्हाण असतील, या विरोधकांना घरी बसून आपल्या खऱ्या अर्थानं या गरजवंतू जे काही आपले मतदार आहेत यांची अडचणी खऱ्याच अर्थानं दूर करून ते मी पूर्ण करील, याच्यासाठी हा माझा
उमेदवारी उभा आहे आणि मी मतदाराला आवाहन करतो की मी अपक्ष उभा आहे. तर मला बहुमताने निवडून देऊन आपल्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी मला सहकार्य करावे. माझी निशाणी यासाठी कपाट ही निशाणी आहे. तर कपाट या निशाणीवरच बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे, असं मी मतदारांना नांदेड जिल्ह्यातील आवाहन करतो. धन्यवाद.